Hello everyone, myself Dr. Avtade M.M. from Sweri College of Engineering, Pandharpur. Today we are going to discuss the topic colligative properties of the solution. This topic is a very important for our CET exam. Then first we discuss the term related to that chapter. या चॅप्टर मध्ये ज्या टर्म आपल्याला लागणार आहेत त्याचे बेसिक कन्सेप्ट आपण अगोदर लक्षात घेऊयात. Then solution. The solution means it is a homogeneous mixture of a solute and solvent. Then what is a solvent? Solvent is a substance that dissolve another substance. It dissolves the solute. Then what is a solute? Solute is a substance dissolved in the solvent, or it is dissolved in the another substance. How to make the solution? When we add the solute into solvent, we get the solution. For example, if we add the salt into the water, we get the salt solution. Then there are different type of solution based upon their phases. Gas solution, that is oxygen gas in air. Then liquid, water vapor in air. Gas liquid, carbon dioxide in H2O. Liquid to stoke fuel in oil in gas. And solid liquid, that is a salt in water, and solid. These are the different type of the solutions. Then what is meant by dilute solution and concentrated solution? We can add if we add the little amount of solute into the solvent, then we get the dilute solution. म्हणजे काय, जर आपण स्मॉल अमाऊंट एवढं जर सोल्यूट हे जर सॉल्वंट मध्ये ऍड केलं तर तयार होणारे जे सोल्युशन आहे त्याला डायल्यूट सोल्युशन असं म्हणायचं. आपण 1 कपभर पाणी घेतलेले आणि त्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकली 1 चमचाभर, ते सोल्युशन झालं डायल्यूट सोल्युशन. देन व्हॉट इज अ कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन? If solute is present in large amount, then it is known as a concentrated solution. इथे बघा, आपण 1 कप एवढा टी बनवण्यासाठी तो पाणी घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये साखर किती टाकलेली आहे, 6 टेबलस्पून टाकलेले आहेत, तर ते झालं कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन. आणि मग अशी डायल्यूट सोल्युशनला बघितलंय फक्त 2च चमचे एवढी आपण त्याच्यामध्ये साखर टाकलेली होती, तर त्याला म्हणायचं डायल्यूट सोल्युशन. म्हणजे जर कमी सोल्यूट असेल तर त्याला डायल्यूट सोल्युशन म्हणायचं, आणि जर जास्त सोल्यूट असेल तर त्याला कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन म्हणायचं. ओके. देन व्हॉट इज अ सॅच्युरेटेड सोल्युशन? आपण जर हे वॉटर, समजा वॉटर घेतलेलं आहे टी बनवण्यासाठी आणि याच्यामध्ये आपण साखर ऍड करतच राहिलेलो आहे आणि टेम्परेचर मात्र वाढवलेलं नाही, काय नाही, टेम्परेचर नॉर्मलच आहे आणि आपण साखर याच्यामध्ये टाकतच गेलेलो आहे. एक स्टेप अशी येईल की त्याच्यामध्ये साखर विरघळली जाणार नाही. ज्या स्टेपला त्याच्यामध्ये साखर विरघळली जाणार नाही त्याला सॅच्युरेटेड सोल्युशन असं म्हणायचं. सॅच्युरेटेड सोल्युशन मध्ये सोल्यूट त्या ठराविक लिमिट पर्यंत डिझॉल्व्ह होतो, मात्र तिथून पुढे सोल्यूट डिझॉल्व्ह होत नाही. ज्या कॉन्सन्ट्रेशनला नंतर सोल्यूट डिझॉल्व्ह होत नाही त्या कॉन्सन्ट्रेशनला सॅच्युरेटेड सोल्युशन असं म्हणायचं. इथे लिहिलेले सॅच्युरेटेड सोल्युशन कॅन नॉट होल्ड एनी मोर सोल्यूट ॲट ए सर्टन टेम्परेचर. एखाद्या टेम्परेचरला ते सोल्यूट ऍड केलं तरी ते डिझॉल्व्ह होत नाही, तर त्या सोल्युशनला सॅच्युरेटेड सोल्युशन असं म्हणायचं. देन व्हॉट इज अ सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन? जर आपण हीट केलं तर आपण अजून त्याच्यामध्ये साखर ऍड करू शकतो, तर त्या सोल्युशनला सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन असं म्हणायचं. सॅच्युरेटेड आणि सुपर सॅच्युरेटेड मध्ये काय डिफरन्स आहे? सॅच्युरेटेड सोल्युशन मध्ये आपण हीट करत नाही
साधं सॉल्व्हंट घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये सोल्यूट ऍड करत गेलेलो आहोत आणि एक स्टेप अशी येते की त्याच्यामध्ये सोल्यूट विरघळला जात नाही, मग त्याला म्हणायचं असतं सॅच्युरेटेड सोल्युशन. मात्र सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन मध्ये आपण त्याला हीट करत असतो, तर त्याला म्हणायचं सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन. ओके, देन हिअर अनसॅच्युरेटेड सोल्युशन म्हणजे अजून सोल्यूट टाकलं तरी विरघळलं जातंय, त्याला म्हणायचं अनसॅच्युरेटेड सोल्युशन. सॅच्युरेटेड सोल्युशन म्हणजे अजून सोल्यूट टाकलं तर विरघळत नाही, तसेच त्याचे पार्टिकल्स खाली तळाला शिल्लक राहतात. सोल्यूटचे कण इथं तळाला शिल्लक राहिलेले दिसत आहेत, तर त्याला म्हणायचं सॅच्युरेटेड सोल्युशन. आणि सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन कशाला म्हणायचं, जर तुम्ही सोल्यूट ऍड केला, तुम्हाला सॅच्युरेटेड स्टेप आली आणि हीट करायला चालू केलं, हीट केल्यानंतर अजून सोल्यूट त्याच्यामध्ये विरघळू शकतो, त्याला सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन असं म्हणायचं असतं. ओके, आता काही कन्सेप्ट आपल्याला या चॅप्टरचे प्रॉब्लेम सोडवण्यासाठी, या चॅप्टरमध्ये असणाऱ्या टर्म अंडरस्टँड करण्यासाठी लागणार आहे. त्याच्यातील काही कन्सेप्ट आपण बघूयात. तर तुम्हाला या चॅप्टरमध्ये सारखा शब्द आलेला असेल मोल. तर मोल म्हणजे काय? मोल हा वर्ड स्मॉल एन या अक्षराने दाखवला जात असतो, त्याचं इंडिकेशन स्मॉल एन असतं, इथं दाखवलेलं आहे. तर नंबर ऑफ मोल इज इक्वल टू मास ऑफ सॅम्पल डिवायडेड बाय मोलार मास. मास ऑफ सॅम्पल म्हणजे या सॅम्पलचं मास किती आहे, आणि मोलार मास म्हणजे मोलार मास कसं काढायचं असतं. आपण जर पिरियडिक टेबल मध्ये इथं गेलो, हा पिरियडिक टेबल आहे, छोटासा पार्ट मी काढलेला बाजूला याचा, वरती डोक्यावरती असतो तो ॲटॉमिक नंबर असतो. इथं हे हायड्रोजन 1 हा त्याचा ॲटॉमिक नंबर आहे, लिथियम 3 हा त्याचा ॲटॉमिक नंबर आहे, बेरिलियम 4 हा ॲटॉमिक नंबर आहे. तर आपल्याला मोल काढण्यासाठी ॲटॉमिक नंबर ही टर्म लागत नाही, तर आपल्याला लागते कोणती टर्म, ही मास नंबर म्हणजे पायथ्याची टर्म आपल्याला लागते. हे मास नंबर इथं दिलेला आहे, तो मास नंबर लागतो आपल्याला. ओके, तर या पिरियडिक टेबलमध्ये या मास नंबर किंवा याला मोलार मास असं म्हणायचं. हे बघा, हायड्रोजनचं मोलार मास हे 1 आहे, लिथियमचं मोलार मास हे 6 आहे, इथं बेरिलियमचं 9 आहे, सोडियमचं 22 आहे आणि मॅग्नेशियमचं 24 आहे, पोटॅशियमचं 39 आहे, कॅल्शियमचं 40 आहे. हे काय आहे, मोलार मास. आता मॉलिक्युलर मोल कसे काढायचे, तर आता आपण पिरियडिक टेबल मधलं मोलार मास घेतलं होतं ना, हे इथं छेदस्थानी लिहायचं. समजा हायड्रोजनचं नंबर ऑफ मोल काढायचे असतील, तर हायड्रोजनचं मोलार मास 1 असतं, तर ते 1 ही गोष्ट इथं लिहायची मोलार मासच्या ठिकाणी. ओके, आणि सॅम्पल मास हे तुम्हाला दिलेलं असतं प्रॉब्लेम मध्ये, त्यामुळे इथं काही घ्यायची गरज नाही. इथं मोलार मास म्हणजे काय कळालं तुम्हाला. आता आपण बघूयात मोलार मास कसं काढायचं. मोलार मास हे कॅपिटल एम या लेटरनं दाखवलं जातं, तर मास ऑफ सॅम्पल हे स्मॉल एम या लेटरनं दाखवलं जातं. ओके, इथं मोलार मास ऑफ अन एलिमेंट, मोलार मास मीन्स ॲटॉमिक मास, इथंच आत्ता सांगितलेलं आहे. बेसला मास नंबर ही जी टर्म असते ती म्हणजेच मोलार मास असते. ओके, इथं कोबाल्टचं मोलार मास हे 59 आहे, ब्रोमिनचं मोलार मास 80 आहे, आयर्नचं 56 आहे, कॅल्शियमचं 40 आहे. अशा प्रकारे मोलार मास घ्यायचे असतात. ओके, इथं एक्झाम्पल घेतलेले. मोलार मास म्हणजे काय, मोलार मास ऑफ केमिकल कंपाऊंड इज इक्वल टू सम ऑफ कंपाऊंडचं मोलार मास कसं घ्यायचं, सम ऑफ मोलार मास ऑफ ऑल ॲटम्स इन one molecule of that compound. One molecule of that compound. Consider this is a one chemical compound. हा एक केमिकल कंपाऊंड आहे आणि आपल्याला याचं मोलार मास काढायचं या NaCl चं. तर या NaCl मध्ये किती ॲटम आहे, 2. एक आहे सोडियम, दुसरा आहे क्लोरीन. तर मग पिरियडिक टेबल कडे जायचं, सोडियमचा मास नंबर किती आहे ते बघायचं आणि क्लोरीनचा मास नंबर किती आहे ते बघायचं आणि दोघांची बेरीज करायची. इथं दाखवलेलं बघा, इथं मोलार मास ऑफ सोडियम ॲटम
आणि प्लस मोलार मास ऑफ क्लोरीन ॲटम. ह्या दोघांची बेरीज केल्यानंतर तुम्हाला कुणाचं मोलार मास मिळतं? NaClचं. NaCl हे केमिकल कंपाऊंड आहे. या डेफिनेशन मध्ये बघा, मोलार मास ऑफ केमिकल कंपाऊंड्स आर इक्वल टू सम ऑफ मोलार masses of all atom, means all atom, this is the one atom, this is the another atom in one molecule of that compound. Okay, here sodium having mass number 23, chlorine having mass number 35, so that molar mass of NaCl is equal to 58. Okay, then water molecule. Water molecule having a chemical formula H2O, it contains 2 hydrogen atom and 1 oxygen atom, so that here 2 and hydrogen, 1 hydrogen carries 1 mass number, here 2 hydrogen is present, इथं 2 हायड्रोजन आहेत म्हणून 2 हायड्रोजनचं मोलार मास 2 येत असतं. एक हायड्रोजनचं 1 असतं, दुसऱ्या हायड्रोजनचं 1 असतं, 1 अधिक 1 2 झालं, आणि ऑक्सिजन मात्र एकच आहे. एका ऑक्सिजनचं मोलार मास हे 16 असतं आणि त्यामुळं 16 अधिक 2 18, म्हणजे वॉटरचं मॉलिक्युलर वेट हे किती आहे? वॉटरचं मॉलिक्युलर वेट हे किती आहे? ओके, वॉटरचं मॉलिक्युलर वेट हे वॉटरचं मॉलिक्युलर वेट हे किती आलं? 18 आलेलं आहे. ओके, नेक्स्ट, कॅल्क्युलेटिंग द मोल्स ऑफ गिवन सॅम्पल मास. एक प्रॉब्लेम इथं सॉल्व्ह करून बघूयात आपण. हाऊ मेनी मोल ऑफ कार्बन ॲटम, हाऊ मेनी मोल ऑफ कार्बन ॲटम इन 24 ग्रॅम ऑफ कार्बन. इथं त्यांनी आपल्याला मोल काढायला सांगितलेले आहेत. इथं मोल विचारलेले आहेत. इथे मास ऑफ सॅम्पल दिलेलं आहे आणि इथं केमिकलचं नाव दिलेलं आहे कार्बन. कार्बन दिलेलं आहे. आता मोल काढण्याचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, आपण पाठीमागे बघितलेला आहे मोल काढण्याचा फॉर्म्युला. ओके, what is the formula for determination of mole? Mass of sample divided by molar mass. आता तिथं कार्बन नाव दिलेलं आहे म्हणून कार्बनचं मोलार मास हे 12 असतं आणि 12 असतं. त्यांनी आपल्याला ओके 12, इथं मोलार मास ऑफ कार्बन 12, त्यानंतर इथं त्यांनी मास ऑफ सॅम्पल दिलेला आहे 24, म्हणून हे मास ऑफ सॅम्पलच्या ठिकाणी इथं 24 ठेवूयात, तर नंबर ऑफ मोल तर किती आले? 2 आलं उत्तर. ओके, आपण अशा प्रकारे कोणाचंही मोलार मास डिटरमाइन करू शकत असतो इझिली. कोणतंही केमिकल असू द्या, त्यांनी तुम्हाला इथं मास दिलेलं असतं आणि केमिकलचं नाव दिलेलं असतं. केमिकलच्या नावावरून तुम्ही त्याचं मोलार मास काढून घ्यायचं आणि ते छेदस्थानी लिहायचं आणि त्याच्यावरून तुम्हाला नंबर ऑफ मोल्स हे आयडेंटिफाय करता येतील. ओके, आता जर समजा तुम्हाला मास दिलेला नसेल तर तुम्ही कसं काय कॅल्क्युलेट करणार? तुमच्याकडे फॉर्म्युला आहे कोणता? N इज इक्वल टू M अपॉन M. ओके, स्मॉल m अपॉन कॅपिटल M. तर तुम्हाला जर मासची किंमत दिलेली नसेल आणि नंबर ऑफ मोल जर दिलेले असतील तर तुम्ही इझिली हा फॉर्म्युला यूज करून तुम्ही सॅम्पलचं मास डिटरमाइन करू शकता. ओके, देन कॉन्सन्ट्रेशन इज डिस्क्राइब्ड ॲज. आता सोल्युशन चॅप्टर स्टडी करतोय. सोल्युशन म्हटलं की मेनली कॉन्सन्ट्रेशन येतं. कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय? तर किती सोल्यूट हा किती सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह केलेला आहे त्याला कॉन्सन्ट्रेशन असं म्हणायचं असतं. किती सोल्यूट किती सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह केलेला आहे त्याला कॉन्सन्ट्रेशन असं म्हणायचं असतं. मग कॉन्सन्ट्रेशन मेजर करण्यासाठी डिफरंट मेथड असतात. त्याच्यामध्ये पहिली मेथड आहे मास पर्सेंटेज, दुसरी मेथड आहे व्हॉल्यूम पर्सेंटेज, थर्ड मास बाय व्हॉल्यूम, पार्ट पर मिलियन, मोल फ्रॅक्शन, मोलॅरिटी आणि मोलॅलिटी आणि नॉर्मॅलिटी. ओके, next let us see one by one. This term molarity is a very important one for remaining chapter.
हा पुढे जो चॅप्टर आपण स्टडी करणार आहोत तिथं मोलॅरिटी ही टर्म आपल्याला खूप सारखीच लागणार आहे, त्यामुळे व्यवस्थित लक्ष द्यायचं. इट इज नंबर ऑफ मोल ऑफ सोल्यूट. नंबर ऑफ, इथं मोल वर्ड आहे बघा डेफिनेशन मध्ये, MOL म्हणजे मोल. हा मोल शब्द इथं अंशस्थानी लिहून काढायचा, मोल. नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट इन 1000 ग्राम ऑफ सॉल्वंट. 1000 ग्राम ऑफ सॉल्वंट. सॉल्वंट आहे, व्हॉल्यूम नाही मोजायचं तर त्याचं वेट मोजायचं. बऱ्याच वेळेस आपल्याला फसवण्यासाठी CET मध्ये प्रश्न विचारलेला असतो, मोलॅरिटी इज अ रेशो ऑफ नंबर ऑफ मोल ऑफ सोल्यूट आणि मास ऑफ सॉल्वंट असं, नंतर व्हॉल्यूम ऑफ सॉल्वंट वगैरे असं असतं. तर मोलॅरिटी इज इक्वल टू नंबर ऑफ मोल ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय मास ऑफ सॉल्वंट. ओके, व्हेरी गुड. देन molarity, here molality, LITY, molality. Next one, in molality, mole divided by mass of solvent in kg. जर प्रॉब्लेम सोडवताना त्यांनी तुम्हाला kg मध्ये दिलेलं नसेल तर तुम्ही त्याचं कन्वर्जन kg मध्ये करून घ्यावं लागते. ओके, नेक्स्ट मोलॅरिटी. मोलॅरिटी, आता इथं पण शब्द मोल आहे त्यामुळं आपण इथं पण शब्द मोल लिहून काढायचा. नंबर ऑफ मोल ऑफ सोल्यूट, नंबर ऑफ मोल ऑफ सोल्यूट. आणि इथं मोलॅरिटी मध्ये इथं छेदस्थानी आहे व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर. DM³ म्हणजे लिटर. आता याची डेफिनेशन बघूयात. इट इज नंबर ऑफ मोल ऑफ सोल्यूट डिझॉल्व पर DM³ म्हणजे पर लिटर ऑफ सोल्युशन. प्रॉब्लेम मध्ये लिटर दिलेले नसेल 1 लिटर तर तुम्हाला कंपल्सरी लिटर मध्ये कन्वर्जन करून घ्यावा लागणार आहे. आणि नंबर ऑफ मोल, इथं मोल हा शब्द आहे म्हणून इथं पण मोल आहे, मात्र मोलॅरिटी मध्ये इथं kg वर्ड होता, मोलॅरिटी मध्ये इथं DM³ वर्ड आहे. ओके, देन नॉर्मॅलिटी. इट इज अ रेशिओ ऑफ equivalent weight of solute divided by volume of solution in liter. Volume of solution in liter. It is regarding the normality, out of which mostly required term is molality. Molality, number of mole of solute divided by mass of solvent. आपल्याला चॅप्टर मध्ये ही टर्म लागणार आहे, molality, number of mole of solute divided by mass of solvent. ओके, देन मोल फ्रॅक्शन. ही सुद्धा खूप महत्वाची टर्म आहे पुढे चॅप्टर मध्ये. मोल फ्रॅक्शन. मोल फ्रॅक्शन हे X या लेटरने दाखवलं जातं. समजा सोल्युशन मध्ये 3 कंपोनंट असतील तर तिघाचं मोल फ्रॅक्शन हे XA, XB, XC असे 3 कंपोनंट असतील. 2 असतील तर XA, XB असं दाखवलं जातं. मोल फ्रॅक्शनचं युनिट असतं, मोल फ्रॅक्शनचं सिम्बॉल असतं X. ओके, जर समजा सॉल्वंट आहे आणि सॉल्वंट मध्ये 3 कंपोनंट आहेत A, B, C, तर मोल फ्रॅक्शन जर तुम्हाला A चं काढायचं असेल तर काय करायचं, XA इज इक्वल टू A चं काढायचं आहे म्हणून अंशस्थानी NA लिहायचं. NA म्हणजे नंबर ऑफ मोल ऑफ A डिवायडेड बाय N, इथला NA म्हणजेच नंबर ऑफ मोल ऑफ A प्लस दुसरा कंपोनंट त्या सोल्युशन मध्ये B हा पण आहे म्हणून नंबर ऑफ मोल ऑफ B प्लस NC म्हणजे नंबर ऑफ मोल ऑफ C. थोडक्यात छेदस्थानी किती टोटल नंबर ऑफ मोल किती आहे त्या सोल्युशन मध्ये ते लिहायचे. टोटल नंबर ऑफ मोल किती आहेत ऍड केलेल्या कंपोनंटचे, टोटल किती आहे आणि अंशस्थानी कुणाचं मोल फ्रॅक्शन काढायचं आहे तर त्याचं फॉर्म्युला आहे NA/NA plus NB plus NC. बघा डेफिनेशन,
The mole fraction of any component in a mixture is a ratio of number of mole of it means ज्याचं मोल फ्रॅक्शन काढायचं आहे तो to the total number of mole of all component present, all component, it and all. Okay, mole fraction of any component can never be greater than 1. मोल फ्रॅक्शन एक पेक्षा ग्रेटर असू शकत नाही. सम ऑफ ऑल मोल फ्रॅक्शन इज इक्वल टू 1. सर्वांच्या मोल फ्रॅक्शन समजा 3 कंपोनंट असतील तर 3 कंपोनंटच्या मोल फ्रॅक्शनची समेशन हे 1 असतं. तुम्हाला प्रॉब्लेम सोडवताना लागेल हे मोल फ्रॅक्शन एकाचं दिलेलं असेल, दुसऱ्याचं काढायचं असेल तर 1 मायनस ते दिलेलं करायचं असतं मोल फ्रॅक्शन. कारण मोल फ्रॅक्शन म्हणजे जेवढे कंपोनंट आहेत त्याची बेरीज ही 1 येत असते. ओके, नेक्स्ट पर्सेंटेज कंपोजिशन. पर्सेंटेज बाय वेट किंवा पर्सेंटेज वेट अपॉन वेट असं म्हटलं जातं त्याला. पर्सेंटेज बाय वेट असं जनरली तुम्ही म्हणत असणार आहेत. इट इज अ वेट ऑफ सोल्यूट डिझॉल्व, weight of solute in 100 part of weight of solution. It is a weight of solute dissolved per 100 part by weight of solution. Percentage weight by volume. It is a weight of solute dissolved per 100 part by volume of solution. Then percentage volume by weight. It is a number of cm cube solute dissolved per 100 gram of solution. This 100 is a very important because for NCET this MCQs is asked in many times. हा MCQs बऱ्याच वेळेस विचारला याच्यावरती, त्याच्यामुळे याच्याकडे लक्ष द्या. Percentage volume by volume. It is a volume of solute dissolved per 100 cm cube of solution. Okay. Then solution have different property. Let us discuss the properties of the solution. Solution have different properties than either the solute or solvent used to make the solution. solute कोणता वापरलेला आहे आणि solvent कोणता वापरलेला आहे याच्याशी रिलेटेड एक सोल्युशनच्या काही प्रॉपर्टीज आहेत. दोज प्रॉपर्टीज आर डिवाइडेड इनटू 2 पार्ट, qualitative property and non-qualitative property. Non-qualitative property depend on identity of dissolved species and solvent. It is depend upon identity of solute. म्हणजे तो दिसायला कसा आहे वगैरे याच्यावरती अवलंबून असतं. आणि क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी म्हणजे ज्या प्रॉपर्टी ह्या नंबर ऑफ डिझॉल्व पार्टिकल वरती डिपेंड असतात त्या प्रॉपर्टीला क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीज असं म्हणायचं. क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीज आर ए प्रॉपर्टी विच इज डिपेंड अपॉन the number of dissolved particle. Number of dissolved particle. Definition: qualitative properties depend only on number of dissolved particle, molecules or ions, small or large, in solution and not their identity. It is qualitative property not depend upon their identity. It is depend upon number of dissolved particle. Then these 4 are the qualitative property. First one is osmotic pressure, then vapor pressure lowering, then boiling point elevation and freezing point depression. Let us discuss one by one these 4 qualitative properties. Okay. Then what is the concentration of a solute in saturated solution is called as solubility. म्हणजेच किती सोल्यूट हा सॉल्वंट मध्ये डिझॉल्व्ह होऊ शकतो त्याला त्याची सोल्युबिलिटी असं म्हणायचं. सॅच्युरेटेड सोल्युशन होईपर्यंत किती सोल्यूट हा सॉल्वंट मध्ये डिझॉल्व्ह होऊ शकतो त्याला सोल्युबिलिटी असं म्हणायचं. वन्स अगेन, सॅच्युरेटेड सोल्युशन बनेपर्यंत किती सोल्यूट हा सॉल्वंट मध्ये डिझॉल्व्ह होऊ शकतो त्याला सोल्युबिलिटी असं म्हणायचं. Solubility depend upon nature of the substance, means nature of the solute. It is also depend upon temperature and it is also depend upon the pressure. Okay. Then how it is depend upon temperature? If temperature is increases, rate of dissolution is increases.
If rate of dissolution is increases, solubility is also increases. म्हणजे का, टेम्परेचर जर वाढवलं एखाद्या, समजा आपण एक ग्लासभर पाणी घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये साखर ऍड करत आहोत. जर पाणी गरम असेल तर साखर पटपट विरघळणार आणि साखर जास्तही विरघळणार. म्हणजेच काय, टेम्परेचर वाढवलं तर सोल्युबिलिटी ही वाढत जाते. मीन्स टेम्परेचर अँड सोल्युबिलिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इच अदर. शुगर dissolve much more rapidly in hot tea than in cold tea or ice tea. Okay, particle size of the solute. If smaller the size of particle, greater is the solubility. जर पार्टिकलची साईज ही स्मॉल असेल तर डिझॉल्व पटकन होत असतं. हे बघा, खडी साखर असेल तर ती पाण्यामध्ये टाकली तर विरघळते, विरघळायला उशीर लागतो, कमी विरघळते जरा. पण जर बारीक पिठी साखर करून तुम्ही पाण्यामध्ये टाकली तर ती पटकन विरघळून जात असते. म्हणजेच जर साईज लहान असेल तर सोल्युबिलिटी ही त्याची जास्त असते. ओके, देन नेक्स्ट इफेक्ट ऑफ प्रेशर. आता आपण टेम्परेचरचा बघितला आणि साईज ऑफ सोल्यूट बघितलं. आता प्रेशरचं काय होतं. जर प्रेशर वाढवलं लिक्विडवरचं तर सोल्युबिलिटी ही वाढत असते. प्रेशर जर वाढवलं तर सोल्युबिलिटी ही वाढत असते. ॲज प्रेशर ऑफ गॅस अबव द लिक्विड इन्क्रीजेस. प्रेशर जर वाढवलं तर सोल्युबिलिटी इन्क्रीज होत असते. प्रेशर ऑफ गॅस डिक्रीजेस, सोल्युबिलिटी ऑफ गॅस डिक्रीजेस. तुम्हाला माहिती आहे ड्रिंक, कोल्ड ड्रिंक, याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड गॅस हा हाय प्रेशरने पाण्यामध्ये, याच्यामध्ये लिक्विडमध्ये पास केला जात असतो आणि कार्बन डायऑक्साईड याच्यामध्ये विरघळला असतो कोल्ड ड्रिंकमध्ये. आणि जर तुम्ही त्याचं कॅप ऑन केलं तर त्याच्यातून अशी हवा आल्यासारखी वाटते, किंवा आपण जर प्यायला लागलो तर आपल्याला फील होतं आणि आपल्या माउथला टिंगल्स म्हणजे असं चर्र झाल्यासारखं वाटतं. कारण त्या पाण्यामध्ये, त्या सॉल्व्हंटमध्ये, त्या सोल्युशनमध्ये काय विरघळलेला असतो, कार्बन डायऑक्साईड विरघळलेला असतो. असा जर पास केला तर तो विरघळत नाही. जर एखादा गॅस लिक्विडमध्ये डिझॉल्व करायचा असेल तर त्याला प्रेशर अप्लाय करावं लागतं आणि तेव्हाच तो डिझॉल्व होत असतो. इथं बघा, कार्बोनेटेड बेवरेज आर गुड एक्झाम्पल. दीज ड्रिंक कंटेन लार्ज अमाऊंट ऑफ कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईड इन वॉटर. Dissolve CO2 make the liquid fringe and your mouth tingle. Okay, hence from this we conclude that, याच्यावरून आपण असं कन्क्लूड करू शकतो की जर प्रेशर वाढवलं तर सोल्युबिलिटी वाढते, प्रेशर जर कमी केलं तर सोल्युबिलिटी ही काय होत असते, कमी होत असते. प्रेशर, we can write the relationship in the form of equation. If pressure is increases, solubility increases. If S1 is the solubility of gas at one pressure P1, S2 is the solubility of another gas at a pressure P2. From solubility with increase in pressure or solubility with decrease in pressure, Henry proposed the one law. Henry is the name of scientist. A solubility of, हेनरीने काय सांगितलं तर solubility ही डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे कोणाच्या, पार्शियल प्रेशर, गॅसच्या प्रेशरच्या डायरेक्टली प्रोपोर्शनल सोल्युबिलिटी आहे. म्हणजे जर समजा तुम्ही प्रेशर वाढवलं तर सोल्युबिलिटी वाढते, हे हेनरी या सायंटिस्टने सांगितलेलं आहे. सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन लिक्विड is directly proportional to partial pressure of gas present above the surface of liquid or solution. म्हणजे सोल्युबिलिटी वाढली तर प्रेशर वाढवलं तर सोल्युबिलिटी वाढते. ओके, मोस्ट कॉमनली यूज्ड हेनरी लॉ स्टेट दॅट पार्शियल, हा हेनरी लॉ आहे. दिस इज अ पार्शियल प्रेशर और प्रेशर ऑन द गॅस. दिस प्रेशर ऑन द गॅस is directly proportional to the mole fraction. This X means mole fraction. P is directly proportional to X. For removing the proportionality sign, we add the KH. This KH is nothing but constant.
This constant is Henry law constant. Okay, then what is the Henry law? Partial pressure of gas P is proportional to the mole fraction of gas. Okay, KH is proportionality constant, P is equal to KHX. X is a mole fraction, P is a partial pressure, and KH is a constant here. Then what is the vapor pressure? हे दोन बीकर आहेत. ह्या दोन बीकर मध्ये, पहिल्या बीकर मध्ये सोल्युशन घेतलेलं आहे, हीट करायला चालू केलेलं आहे. इथं वेपर तयार झालेल्या तुम्हाला दिसतात, वेपर तयार व्हायला लागलेले. ह्या वेपर वरती जाण्याचा प्रयत्न करतील. मात्र आपण ह्या बॉटलचं कॅप हे पॅक केलेलं आहे. मग बॉटलचं कॅप पॅक केल्यामुळं इथून निघालेले मॉलिक्यूल इथपर्यंत जातील, इथं जाऊन आदळतील. इथं थोडंसं थंड असतं, इथं थंड असल्यानंतर हे पार्टिकल्स माघारी येतील, सोल्युशन मध्ये माघारी येऊन पडतील. ओके, मग एक वेळेस अशी येईल की वरती जाण्याचा आणि माघारी येण्याचा, हे बघा हा मॉलिक्यूल वरती चाललेला आहे, हा खाली चाललेला आहे, हा वरती चाललेला आहे, हा खाली चाललेला आहे, हा खाली आलेला आहे, हा वरती आलेला आहे. म्हणजे वरती जाणारे 3 ॲरो आहेत, 1 2 3, आणि खाली येणारे 3 ॲरो आहेत. त्याला इक्विलिब्रियम असं म्हणायचं असतं, त्याला इक्विलिब्रियम असं म्हणायचं, इक्विलिब्रियम असं म्हणायचं. मग ह्या इक्विलिब्रियमच्या पोझिशन मध्ये असताना, म्हणजेच वेपर तयार होण्याचा आणि कंडेन्स होण्याचा दोघाचा रेट सारखा असताना, इथं जे वेपर आहे, इथं जी हवा आहे, त्या हवेचं जे प्रेशर असतं, इथं जी हवा आहे, इथं त्या हवेचं जे प्रेशर असतं त्याला म्हणायचं वेपर प्रेशर. ओके, प्रेशर आपण एकदा डिटेल बघूयात. तुम्हाला इक्विलिब्रियम म्हणजे काय ते कळालेलं आता. वेपर प्रेशर, प्रेशर एक्झर्टेड बाय वेपर, प्रेशर एक्झर्टेड बाय वेपर इन इक्विलिब्रियम विथ इट्स लिक्विड स्टेट, इक्विलिब्रियम विथ लिक्विड स्टेट. लिक्विड मॉलिक्यूल at a surface escape into gas phase, liquid molecule escape into gas phase. These gas particle create a pressure above the liquid. These particle create the pressure. These particle create the pressure above the liquid, and this pressure is known as a vapor pressure. Okay, अजून एकदा बघा. The pressure exerted by vapor in equilibrium with a liquid state. Liquid molecule at a surface escape into the gas. These gas particles create the pressure above the liquid. The pressure created by this gas on the liquid, this pressure is known as a vapor pressure. Okay, vapor pressure lowering. 5 vapor pressure is lowered. हे प्युअर सॉल्व्हंट आहे, म्हणजे पाणी आहे. मग ह्या पाणी जर तुम्ही हीट करायला चालू केलं तर इथले मॉलिक्यूल वरती जायला चालू होतील, सरफेस वरचे पहिल्यांदा वरती जातील. इथं पॅक करून टाकलेलं आहे, कारण वेपर प्रेशर डिटरमाइन करत असताना पॅक करावं लागत असतं. वरती जातील, माघारी येतील, आणि मग इथलं प्रेशर मोजायचं, त्याला वेपर प्रेशर असं म्हणायचं. आता त्याच वॉटर मध्ये आपण नॉन व्होलाटाईल सोल्यूट टाकला. नॉन व्होलाटाईल म्हणजे ज्याचा बॉइलिंग पॉइंट हा 100 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त असतो. उदाहरणार्थ आपल्या गाडीतलं पेट्रोल, आपल्या गाडीतलं पेट्रोल 60 डिग्री सेल्सिअस पेक्षा कमी तापमानाला हवेमध्ये उडून जातं, ते झालं व्होलाटाईल. मात्र आपण डोक्याला तेल लावतो वगैरे, ते नॉन व्होलाटाईल आहे, कारण ते 100 डिग्री टेम्परेचरला सुद्धा हवेमध्ये निघून जात नाही. साखर झाली, साखर पण जात नाही हवेमध्ये उडून 100 डिग्री सेल्सिअसला. तर नॉन व्होलाटाईल जर सोल्यूट तुम्ही याच्यामध्ये टाकला तर तो नॉन व्होलाटाईल सोल्यूट ह्या वॉटर ह्या सॉल्व्हंट मध्ये मिक्स होऊन जाईल. मिक्स झाल्यानंतर सरफेसला देखील
काही सोल्यूट, जो नॉन व्होलाटाईल सोल्यूट तुम्ही या वॉटरमध्ये टाकलेला आहे ना, तो मी ब्लॅक कलरने दाखवलेला आहे इथं. तर इथं त्या नॉन व्होलाटाईल सोल्यूटचे पार्टिकल सरफेसला देखील आहेत. आणि मग ते सरफेसला पार्टिकल असल्या कारणानं इथले जे सॉल्व्हंट मॉलिक्यूल हवेमध्ये जाणार होते, इकडे जे वरती जाणार होते, त्यांना विरोध निर्माण झाला म्हणून पार्शियल व्हेपर प्रेशर हे कमी झालं. कारण व्हेपर प्रेशर हे लोअर झालं. पहिल्यांदा व्हेपर प्रेशर हे जास्त होतं, नॉन व्होलाटाईल सोल्यूट टाकला, वरती जायला विरोध झाला म्हटल्यानंतर खाली यायला देखील विरोध झाला. खाली यायला विरोध झाला म्हटलं तर आपोआपच त्याची व्हॅल्यू ही वरून अप्लाय होणाऱ्या गॅस जो आहे तो कमी प्रेशर एक्झर्ट करणार. म्हणजे असले माघारी येणारे वरती जाणारे पण मॉलिक्यूल कमी असणार आहेत आणि माघारी ह्याच्यावरती येऊन प्रेशर अप्लाय करणारे देखील कमी असणार आहेत. म्हणजे व्हेपर प्रेशर हे याची किंमत कमी भरणार आहे. ओके, लक्ष द्या. हे इथंच कुणाला पण वरती जाता येतं सॉल्व्हंट मॉलिक्यूलला. मग याचा समजा बॉइलिंग व्हेपर प्रेशर याचा समजा 200 भरलं, पण इथं या सॉल्व्हंटला वरती जाता येत नाही, कारण इथे विरोध निर्माण झालेला आहे, नॉन व्होलाटाईल सोल्यूट टाकलेला आहे. वरती जाता येत नाही म्हणजे वरतीच नाही जाता आल्यानंतर वरती नाही जाता आलं तर याच्यावरती वरती जाऊन माघारी येणारं म्हणजे प्रेशर अप्लाय करणाऱ्यांच्या मॉलिक्यूलची पण संख्या कमी असणार. संख्या कमी आहे म्हणजेच नंबर ऑफ मॉलिक्यूल कमी झाले, म्हणजेच व्हेपर प्रेशर काय झालं, लोअर झालं. ओके, इथे बघा, when non-volatile solute is dissolved in solvent. इथं बघा ब्लॅक कलरचा नॉन व्होलाटाईल सोल्यूट मी सॉल्व्हंट मध्ये टाकलेलं आहे. व्हेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंट इज लोअर्ड. वरून मॉलिक्यूलचा दाब कमी निर्माण होईल. इथं मॉलिक्यूलचा दाब बघा जास्त आहे, भरपूर मॉलिक्यूल गेले, भरपूर माघारी येऊन याच्यावरती प्रेशर अप्लाय करतात, मात्र इथून जातानाच कमी गेलेले आहेत, त्यामुळे प्रेशर अप्लाय करणाऱ्यांची संख्या पण कमी आहे. त्यामुळे नॉन व्होलाटाईल सोल्यूट when it is dissolved in the solvent, vapor pressure of solvent is lowered. vapor pressure solventचं काय होतं, कमी होतं. म्हणजे पहिल्याचं प्युअर सॉल्व्हंटचं जास्त आहे आणि जर तुम्ही नॉन व्होलाटाईल सोल्यूट टाकला ना तर त्याचं व्हेपर प्रेशर हे कमी होतं. ओके, सॉल्व्हंट मॉलिक्यूल ऑन द सरफेस which can escape into vapor is replaced by solute molecule have little vapor pressure. Okay, then for ideal solution, Raoult's law, Pa is the vapor pressure of solution. म्हणजे Pa is a vapor pressure of this solution, Pa. Then P0A is a vapor pressure of pure solvent. म्हणजे P0 म्हणजे vapor pressure of pure solvent. This is a pure solvent. Then PA is equal to XA P0A. Why it is? Because it is explained by Raoult's law. Raoult's law ने काय सांगितलेलं आहे की व्हेपर प्रेशर ऑफ सोल्युशन म्हणजे व्हेपर प्रेशर ऑफ सोल्यूट टाकल्यानंतर त्याचा सोल्युशन झाला इज इक्वल टू मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंट multiplied by vapor pressure of pure solvent. Raoult's law state that vapor pressure of solvent is equal to mole fraction of it is equal to mole fraction of solvent. This is the mole fraction of solvent, not a solute, multiplied by vapor pressure of pure solvent. This is a pure solvent. Okay, this is a pure solvent. This 0 indicate it is a pure solvent and not a 0 here, it is indicate a solution. Okay, for a relative lowering of vapor pressure
लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर म्हणजे पहिलं जास्त होतं, सोल्युशनचं कमी आहे, म्हणून इथे लिहिलेलं आहे P0A मायनस PA डिवायडेड बाय P0A. असं काय दिलेलं आहे? P0A डिवायडेडला का नेलेलं आहे? कारण आपल्याला रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर ही टर्म शिकायची आहे. रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर is equal to mole fraction of solute. Mole fraction of solute. Here it is a mole fraction of solution. A means solution, B means solute here, solute. Okay. PA vapor pressure of solution, P0A vapor pressure of pure solvent, XA mole fraction of solvent, XB mole fraction of solute. Here P0A minus PA divided by P0A is equal to XB. Relative lowering of vapor pressure P0A minus PA P not A is equal to mole fraction of solute XB. This is relative lowering of vapor pressure. This formula is a relative lowering of vapor pressure. याचे प्रॉब्लेम कसे सोडवायचे? XA म्हणजे काय माहित असतं आपल्याला? X म्हणजे काय? XA म्हणजे काय? मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंट. XB म्हणजे काय? मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट. मोल फ्रॅक्शनचा फॉर्म्युला माहित आहे आपल्याला. मोल फ्रॅक्शन या टर्म इथे पुट करायच्या व्हॅल्यू आपण एक प्रॉब्लेम सोडवलेला बघूयात. ॲब्सोल्यूट लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर P0A PA or delta P of solution is given by P0A minus P is equal to XB P0A, means delta P is directly proportional to XB, means lowering of vapor pressure is proportional to the mole fraction of solute. Mole fraction of solute, this XB is a mole fraction of solute. Let us solve one problem. Calculate lowering of vapor pressure. लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर म्हणजे लोअर कितीनं झालेलं आहे, म्हणजेच ओरिजिनलचं P0A आणि नंतरचं PA ह्या दोघांची किंमत काय आहे ती आपल्याला त्यांनी विचारलेली आहे. हे लोअरिंग ऑफ वेपर प्रेशरचा फॉर्म्युला आहे P0A मायनस P. कॅल्क्युलेट लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर अँड वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन. वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन म्हणजेच PA विचारलेला आहे त्यांनी, म्हणजे आपल्या दोन विचारलेले, एक म्हणजे लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर विचारलेले आणि हे वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन एक विचारलेलं आहे. अशा दोन टर्म विचारलेल्या आहे. कंटेनिंग 50 ग्राम डेक्स्ट्रोज मॉलिक्युलर वेट दिलेले डेक्स्ट्रोजचं इन 1000 ग्राम वॉटर. वेपर प्रेशर ऑफ वॉटर इज इक्वल टू 17.535. आता मोल फ्रॅक्शन काढायचं आहे, कारण या प्रॉब्लेम मध्ये मोल फ्रॅक्शन लागतोय. कुणाचा लागतो मोल फ्रॅक्शन? XB चा लागतोय जर रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर काढायचं असेल. आपण मगाशी बघितले प्रॉब्लेम मध्ये, हे बघा या फॉर्म्युला मध्ये लागते की नाही XB लागते, नंतर इथं पण बघा XB लागते, म्हणून आपण XB काढायचं. XB म्हणजे मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट. तर मोल फ्रॅक्शन काय आहे? तर NB अपॉन NA प्लस NB. इथं दोन गोष्टी मिक्स केलेल्या आहेत. एक म्हणजे इथं वॉटर मिक्स केलेलं आहे आणि डेक्स्ट्रोज एक मिक्स केलेला आहे. डेक्स्ट्रोज आणि वॉटर मिक्स केलेलं आहे. तर आपल्याला कोणाचं काढायचं आहे? आपल्याला डेक्स्ट्रोजचं काढायचं आहे. मग XB इज इक्वल टू NB अपॉन NA प्लस NB. तर ह्याचं XB ची किंमत काढून घेतलेली आहे, नंबर ऑफ मोल टाकून 0.0048. मग ही किंमत XB ची इथं ठेवलेली आहे. आणि P0A ची किंमत त्यांनी आपल्याला दिलेली आहे. P0 वेपर प्रेशर ऑफ वॉटर बघा इथं दिलेली आहे, मग इथे किंमत ठेवली आहे आणि इथं सोडवलं गेलेलं आहे. अजून त्यांनी आपल्याला विचारलं होतं वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन. वेपर प्रेशर जर समजा वेपर प्रेशर हे सॉल्व्हंटचं माहिती असेल तर तुम्हाला सोल्युशनचं इझिली काढू शकताय फॉर्म्युल्यामध्ये टाकून. मग इथं वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन किती आलं? 17.44 एवढं आलेलं आहे. देन नेक्स्ट पॉइंट इज बॉइलिंग पॉइंट इलिव्हेशन. दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट वन. हे खूप महत्वाचं आहे. बॉइलिंग पॉइंट म्हणजे काय?
ज्या टेम्परेचरला वेपर प्रेशर लिक्विडचं, आता हे पॅक वगैरे कंटेनर काही केलेला नसतो, ओपनच असतो, जेव्हा बॉइलिंग पॉइंट कशाला म्हणायचं, ज्या वेळेस त्या लिक्विडचं वेपर प्रेशर आणि ॲटमॉस्फिअरचं प्रेशर, वातावरणातलं प्रेशर एक होतं, सेम होतं, त्यावेळेस तो लिक्विड बॉईल व्हायला चालू होत असतो, त्यावेळेस तो लिक्विड बॉईल व्हायला चालू होत असतो. बॉइलिंग पॉइंट इज डिफाइंड ॲज टेम्परेचर ॲट विच वेपर प्रेशर ऑफ लिक्विड इज इक्वल टू ॲटमॉस्फेरिक प्रेशर. म्हणजे एक लिक्विड आहे, त्याला हीट करायला ठेवलेलं आहे आपण. कधी ते पाणी उकळणार, ज्यावेळेस त्या लिक्विडचं वेपर प्रेशर आणि ॲटमॉस्फिअरचं वेपर प्रेशर, वातावरणाचा दाब, आणि त्याच्यावरती ज्या प्रेशर अप्लाय करतात वेपर, त्या दोन्ही सेम होतील, तेव्हा ते लिक्विड बॉईल व्हायला चालू होत असतं. ग्राफ बघा, या ग्राफमध्ये हे पिंक कलर जो आहे तो सॉल्व्हंट साठी दाखवलेला आहे. सॉल्व्हंट, हा पिंक कलरची लाईन सॉल्व्हंटची आहे आणि या ब्ल्यू कलरची लाईन आहे सोल्युशनची. तर इथं सोल्युशनचा इथं प्रेशर दाखवलेला आहे, इथं टेम्परेचर दाखवलेलं आहे. सोल्युशनचा बॉइलिंग पॉइंट इथं आलेला आहे आणि सॉल्व्हंटचा बॉइलिंग पॉइंट इथं आलेला आहे. तुम्हाला दुसरं एक्झाम्पल सांगते मी. एक पाणी घेतलेलं आहे, पाणी उकळतंय, तुम्ही नोट डाऊन टेम्परेचर करून ठेवलं 100 डिग्री सेल्सिअस. त्या पाण्यामध्ये तुम्ही जरा भरपूर साखर टाका, पाणी उकळणार पण थोडीशी अजून हीट घेणार, पाणी थोडीशी हीट घेणार, म्हणजे थोडंसं त्याचा बॉइलिंग पॉइंट वाढणार, थोडी हीट घेणार आणि नंतर मग ते सोल्युशन बॉईल व्हायला चालू होणार. याचा अर्थ काय की प्युअर सॉल्व्हंटचा बॉइलिंग पॉइंट हा कमी असतो, मात्र जर तुम्ही त्याच्यामध्ये सोल्यूट ऍड केला तर त्याचा बॉइलिंग पॉइंट हा वाढत असतो, वाढत. म्हणजे प्युअर सॉल्व्हंट पेक्षा सोल्युशनचा बॉइलिंग पॉइंट हा जास्त असतो. पाणी 100ला उकळतं पण चहा 100ला उकळत नाही. ओके, इथं फॉर सोल्युशन वेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंट इज लोअर्ड at any given temperature, therefore higher temperature is required to boil the solution than the pure solvent. Okay, then boiling point elevation. Elevation in boiling point म्हणजे boiling point कितीला वाढलेला आहे, हा डेल्टा टीबी म्हणजेच बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन मायनस बॉइलिंग पॉइंट ऑफ सॉल्व्हंट, त्याला डेल्टा टीबी म्हणायचं. बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन मायनस बॉइलिंग पॉइंट ऑफ सॉल्व्हंट, त्याला म्हणायचं डेल्टा टीबी, इज इक्वल टू KBM. यम म्हणजे इथं मोलॅलिटी, आणि आपली मोलॅलिटी म्हणजे काय, नंबर ऑफ मोल डिवायडेड बाय वेट ऑफ सॉल्व्हंट इन kg. ओके, तर इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट मध्ये जो बॉइलिंग पॉइंट एलिव्हेट होतो तो कशाच्या बरोबर आहे, KBM च्या बरोबर आहे. हे KB म्हणजे काय असतं, KB म्हणजे इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट असतो. KB म्हणजे काय, दुसरं असून म्हटलं जातं त्याला इबिलोस्कोपिक कॉन्स्टंट असं म्हटलं जातं. त्याचं युनिट काय आहे, K मीन्स इट इज अ केल्विन. KG म्हणजे वेट ऑफ सॉल्व्हंट आणि मोल म्हणजे नंबर ऑफ मोल ऑफ सॉल्व्हंट. ओके, KB, आर यू अंडरस्टँड. बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशन, बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशन is a delta TB is equal to KBM. KB is a ebuloscopic constant. M is the molality. M is molality. The next, freezing point depression. Okay, see the graph. ही जी लाईन आहे सॉलिड लाईन, तर ती आहे सॉल्व्हंट साठीची लाईन, आणि त्याच्या बाहेरची जी लाईन आहे ती लाईन आहे सोल्युशन साठीची लाईन. हे बघा, ही ग्रीन डॉट इंडिकेट इथे येतात. हे ग्रीन डॉट इथला पहिला
दिलेला आहे तो जो छोटा आहे, छोट्या लाईनचा ग्रीन डॉट लाईन आलेली आहे ती ह्या सॉलिड लाईन पासून आलेली आहे. म्हणजेच हा फ्रीजिंग पॉइंट ऑफ दी सॉल्व्हंट आहे. हा आहे फ्रीजिंग पॉइंट ऑफ सॉल्व्हंट आहे. आणि ही डॉट डॉट लाईन ही जाड अशी ग्रीन कलरची रेष आहे ही इथे आलेली आहे. हा आहे फ्रीजिंग पॉइंट ऑफ सोल्युशन. सॉल्व्हंटचं जर रीडिंग इथं 10 असेल तर इथं सोल्युशनचं रीडिंग 3, 4 असं आहे बघा. म्हणजे काय, ओरिजिनल सॉल्व्हंटचा फ्रीजिंग पॉइंट हा जास्त होता पण सोल्युशनचा फ्रीजिंग पॉइंट हा डिप्रेस झालेला आहे म्हणजे कमी झालेला आहे. ओरिजिनल सॉल्व्हंटच्या फ्रीजिंग पॉइंट पेक्षा सोल्युशनचा फ्रीजिंग पॉइंट हा कमी झालेला आहे. कमी. Normal freezing point, it is a temperature at which solid and liquid are equilibrium under 1 atmospheric temperature, 1 atmosphere. Addition of solute will decreases the vapor pressure, so decreases the freezing point. Addition of solute जर ऍड केला तर फ्रीजिंग पॉइंट हा कमी होत असतो. फ्रीजिंग पॉइंट हा कमी होत असतो. हे बघा, पाणी आपण फ्रीज मध्ये जर पाणी ठेवलं तर तुम्हाला लगेच त्याचं सॉलिडिफिकेशन झालेलं दिसतं. पण जर समजा त्याच्यामध्ये आपण आईस्क्रीमची पावडर वगैरे टाकली तर त्याला अजून कमी टेम्परेचर करावं लागतं तरच ते फ्रीज होऊ शकत असतं. म्हणजे प्युअर सॉल्व्हंटपेक्षा सोल्युशनचा फ्रीजिंग पॉइंट हा कमी असतो. ओके. फ्रीजिंग पॉइंट डिप्रेशन मीन्स here freezing point of solvent minus freezing point of solution means delta TF is equal to KFM. Here M is the molality and KF is the constant. This constant is known as a cryoscopic constant. Unit is Kelvin kg per mole. Kelvin kg per mole. Then by using this formula you can easily determine the depression of freezing point if we know the molarity and cryoscopic constant. Okay. Then number 4th colligative property we have discussed vapor pressure, then boiling point elevation and depression of freezing point. Last colligative property is osmotic pressure. Then what is osmosis? Consider this area contain more amount of solute. इथे जास्त सोल्यूट आहे, इकडे कमी आहे. म्हणजे ज्याच्याकडे जास्त सोल्यूट असतात त्याला कॉन्सन्ट्रेशन, हाय कॉन्सन्ट्रेशन असं म्हणायचं. ज्याच्याकडे कमी सोल्यूट असतात त्याला कमी कॉन्सन्ट्रेशन असं म्हणायचं असतं. जर 2 वेगवेगळ्या कॉन्सन्ट्रेशन असतील तर सॉल्व्हंट हा जास्त कॉन्सन्ट्रेशन कडून कमी कॉन्सन्ट्रेशन कडे डिफ्यूज होत असतो म्हणजे जात असतो. आणि मग सोल्युशनचं टोटल कॉन्सन्ट्रेशन हे सारखं बनतं. जर इकडचे सोल्यूट मॉलिक्यूल इकडे गेल्यानंतर कधीपर्यंत जातात, दोघांचं कॉन्सन्ट्रेशन ह्याला इकडच्याला जेवढे मॉलिक्यूल मिळाले तेवढे इकडच्याला मिळायला पाहिजे त्यावेळेस ते थांबतात. म्हणजे दोघांचं कॉन्सन्ट्रेशन सेम होईपर्यंत होतात. कोण लो नको ना कोण हाय नको अशी सिच्युएशन असते. ओके. डिफ्युजन म्हणजे इकडचे घटक इकडे जाणे. सबस्टन्स टेंड टू मूव ऑर डिफ्युज्ड फ्रॉम रिजन ऑफ हाय कॉन्सन्ट्रेशन टू रिजन ऑफ लो कॉन्सन्ट्रेशन. सो डिफरंट इन कॉन्सन्ट्रेशन इज डिसअपियर. मीन्स देर इज अ नो डिफरन्स इन कॉन्सन्ट्रेशन. इथं डिफरन्स राहतच नाही, दोन्हीकडे सेमच कॉन्सन्ट्रेशन होतात. देन व्हॉट इज ऑस्मॉसिस? हे बघा, ऑस्मॉसिस म्हणजे काय, इकडे जास्त कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन आहे म्हणजे सोल्यूट पार्टिकल जास्त आहे, इकडे कमी कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन आहे. आणि मग हे दोन्ही जास्त कॉन्सन्ट्रेशन वाला आणि कमी कॉन्सन्ट्रेशनच्या मध्ये जर सेमी परमिएबल मेम्ब्रेन टाकलं, सेमी परमिएबल मेम्ब्रेन जर टाकलं तर इकडचे म्हणजे लो कॉन्सन्ट्रेशनचे सोल्यूट हे फक्त लो कॉन्सन्ट्रेशन आहे, हे हाय कॉन्सन्ट्रेशन आहे. इकडचं सॉल्व्हंट मॉलिक्यूल
ह्या सेमी परमेबल मेम्ब्रेन मधून इकडे जातात. त्याला ऑस्मॉसिस असं म्हणायचं असतं. सेमी परमेबल मेम्ब्रेन म्हणजे काय की जे मेम्ब्रेन फक्त सॉल्व्हंट मॉलिक्युलर एंट्री करू देतं इकडून इकडे आणि इकडून इकडे, तर त्याला म्हणायचं सेमी परमेबल मेम्ब्रेन. ऑस्मॉसिस म्हणजे काय, जर दोन डिफरंट कॉन्सन्ट्रेशनचे सोल्युशन असतील आणि सेमी परमेबल मेम्ब्रेनने जर ते दोन सेपरेट केलेले असतील तर सॉल्व्हंट मूव्ह फ्रॉम or water, here is a solvent, water is a solvent here, solvent move from or water move from low concentration to high concentration, water molecule इकडून इकडे जाणार तर त्याला काय म्हणायचं, ऑस्मोसिस असं म्हणायचं. जर सेमी परमेबल मेम्ब्रेन असलं नसतं तर हे सॉल्व्हंट सोल्यूट पार्टिकल्स इथे निळ्या निळ्या कलरचे इथं हे सोल्यूट इकडून इकडे गेले असते. पण इथे सेमी परमेबल मेम्ब्रेन असल्यामुळं इकडचे वॉटर मॉलिक्यूल इकडे जातात, त्याला ऑस्मॉसिस असं म्हणायचं. इफ टू सोल्युशन ऑफ अनइक्वल कॉन्सन्ट्रेशन इज सेपरेटेड बाय सेमी परमेबल मेम्ब्रेन देन सॉल्व्हंट मूव्ह फ्रॉम लो कॉन्सन्ट्रेशन टू हाय कॉन्सन्ट्रेशन region. It is known as a osmosis. Diffusion of solvent through the semi-permeable membrane is known as a osmosis. Then osmotic pressure is directly proportional to the concentration. Twice the concentration, twice the osmotic pressure. Osmotic pressure is directly proportional to the number of mole. Osmotic pressure of two solution having same molar concentration is identical. Then law of osmotic pressure. Some laws. First law is Boyle's one-half law. Second law is one-half Charles law. Okay, let us discuss one by one. Boyle's one-half law. Boyle's one-half law म्हणजे काय, ऑस्मॅटिक प्रेशर हे पाय या लेटरने दाखवलं जात असतं. ऑस्मॅटिक प्रेशर हे पाय या लेटरने दाखवलं जात असतं. जर टेम्परेचर कॉन्स्टंट असेल तर ऑस्मॅटिक प्रेशर is directly proportional to the concentration of solution. Directly proportional to the concentration of solution, and concentration of solution means osmotic pressure is directly proportional to N upon V, and N upon V means molality. Okay, here N is a number of mole. हे N म्हणजे काय, number of moles, आणि V म्हणजे काय, volume of solution in liter. Here pi means osmotic pressure is directly proportional to the concentration. Osmotic pressure is also directly proportional to the number of mole but inversely proportional to the volume. Then second law of osmotic pressure is the one-half Charles law. One-half Charles law stated that for a solution of fixed concentration, जर concentration fix असेल तर osmotic pressure of solution is directly proportional to the absolute temperature. Osmotic pressure हे absolute temperature च्या directly proportional असतं. हे बघा, pi is the osmotic pressure directly proportional to the absolute temperature. Pi is directly proportional to the N T V. Okay, constant of proportionality is also turned out to be same as a gas constant R. Thus pi is equal to nRT upon V. Okay, same pi is equal to CRT, pi is equal to NVRT. आता डिस्कस केलेले तेच इक्वेशन आहेत. पाय इज इक्वल टू एन अपॉन व्ही च्या ऐवजी मी इथे यम लिहिलेला आहे, कारण एन अपॉन व्ही म्हणजे यम असते म्हणून इथे यम लिहिलेलं आहे. आर टी पाय व्ही इज इक्वल टू एन आर टी. पी व्ही इज इक्वल टू एन आर टी कसं होतं ना, तसं सेम पी काढायचा आणि तिथं पाय टाकायचा, पी काढायचा आणि पाय टाकायचा. मग पी कसं होते, पी आयडियल गॅस इक्वेशन कशी असतात, पी व्ही इज इक्वल टू एन आर टी, तसं इथं पाय व्ही इज इक्वल टू एन आर टी. हे झालं पहिलं. नंतर पायला इथे ठेवायचं, फीला इकडे पाठवून द्यायचं, एन व्ही आर टी वरचं इक्वेशनच. नंतर एन अपॉन व्ही म्हणजे काय असतं, कॉन्सन्ट्रेशन असतं, म्हणजे पाय इज इक्वल टू सी आर टी, आणि सी म्हणजे काय, मोल. इथे एन अपॉन व्ही म्हणजे मोल असते, म्हणून पाय इज इक्वल टू एम आर टी. Okay, pi is osmotic pressure, T is absolute temperature, N is a number of mole, V is a volume in liter, C is a molality and M is a molality. Okay, C is a molarity and M is a molality. Okay,
pi is equal to CRT. Want of equation. This equation is known as a want of equation, and this pi is equal to MRT. This equation is known as a Morse equation. हे CET ला विचारलं जाऊ शकतं, which is a want of equation and which is a Morse equation. Okay. Want of equation. Want of stated that there is a proportionality between osmotic pressure and concentration. Same आता आपण discuss केलेलं. It is similar to that of PV is equal to nRT. Then want of factor. Want of factor is indicated by letter I. It is discovered by Dutch scientist or Dutch chemist Jacobus. Want of. It is measured the effect of solute. याने काय स्टडी केला? सोल्यूटचा कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज वरती काय इफेक्ट होतो, सोल्यूटचा कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी वरती काय इफेक्ट होतो याचं त्याने स्टडी केलेला आहे. आणि जो इफेक्ट आहे त्याला काय नाव दिलं त्यानं? want of factor. तर want of factor म्हणजे काय? want of factor is a ratio of, means want of factor indicated by letter I. I is a ratio of measured colligative property upon calculated colligative property. मेजर्ड म्हणजे आपण मेजर्ड केलेल्या आहेत त्या, आणि कॅल्क्युलेटेड म्हणजे ते थेरॉटिकल आलेले आहेत त्या. I is equal to delta TF measured upon delta TF calculated as electrolyte. Okay. Why it is necessary to determine the want of factor? Want of factor determine करण्याची का गरज लागलेली आहे? कारण समजा आपण एक एक्झाम्पल घेऊयात. 1 mole of NaCl हे पाण्यामध्ये टाकलेलं आहे. मग वॉटरमध्ये टाकल्यानंतर 1 mole NaCl टाकलं तर त्याचे आयन हे 2 mole व्हायला पाहिजेत, कारण 1 mole Na चे आयन आणि 1 mole Cl चे आयन. मात्र असं होत नाही. का होत नाही? कारण आपण ज्यावेळेस डिझॉल्व्ह करायला चालू करतो त्यावेळेस काही मॉलिक्यूल सेपरेट होतात. असं समजा हा आणि हा दोघं एक होते, ते दोघं सेपरेट झाले, पण त्याच वेळेस एकत्रित येण्याचं प्रमाण चालू असतं. म्हणून डिसोसिएट जेवढे होतात असोसिएट पण होत असतात त्यावेळेस काही प्रमाणामध्ये. त्यामुळं 1 mole NaCl जर आयोनाइज केला तर 2 mole आयन मिळायला पाहिजे होते, तसे मिळत नाहीत, तर त्याच्यापेक्षा कमी मिळतात. कारण काही Na+ आणि Cl- आयोनाइज झाल्यानंतर देखील परत अजून रिजॉईन होत असतात, त्यामुळे काउंट हा कमी भरत असतो. इथे दिलेला आहे सेम Na+ and Cl reassociate म्हणजे rejoin as a hydrated ion pair, so true concentration of particle is somewhat less. म्हणून काही जण अजून जॉईन होतात म्हणून लेस होतं त्या 2 times concentration of NaCl. म्हणून want of factor ऍड करण्याची गरज लागलेली आहे. want of factor कुठे ऍड करायचा? तर आता आपण इक्वेशन बघितलेले आहेत की नाही. डेल्टा TF इज इक्वल टू KFM इथपर्यंत आपण बघितलेलं होतं तिकडे डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉइंट, एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट मध्ये. तर तिथं आयने मल्टिप्लाय करायचं. इथं ऑस्मोटिक प्रेशरच्या तिथे पण आय करायचं, डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉइंटच्या तिथे पण आय ऍड करायचं, आणि इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंटच्या तिथे पण आय ऍड करायचं. असं आय हा फॅक्टर ऍड केल्यानंतर मग जरी कोण असोसिएट झालेला असेल असा तरी पण तो प्रॉब्लेम येत नाही. आपलं उत्तर हे कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीची उत्तर ही करेक्ट निघतात. म्हणजे ऑस्मोटिक प्रेशरचं उत्तर करेक्ट निघतं, लोअरिंग ऑफ वेपर प्रेशरचं उत्तर करेक्ट निघतं, डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉइंटचं उत्तर हे करेक्ट निघत असतं. ओके, आपण एक प्रॉब्लेम सोडूयात. दी ऑस्मोटिक प्रेशर ऑफ 0.010 मोलार पोटॅशियम iodide solution at a 25 degrees Celsius is 0.465 atmosphere. Calculate want of factor for Ki at this concentration. बघा, मेजर्ड ऑस्मोटिक प्रेशर किती आलेलं आहे? 0.465 मी ते लिहिलेलं आहे. कॅल्क्युलेटेड ऑस्मोटिक प्रेशर किती आलेलं आहे? 0.245 आलेलं आहे. कसं काढलं?
यांनी आपल्याला ऑस्मॅटिक प्रेशर MRT या फॉर्म्युल्याने काढायचं. हे M म्हणजे मोलॅलिटी असतं, R हे कॉन्स्टंट असतं, T हे टेम्परेचर इथं त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. त्याच्यावरून पाय काढून घ्यायचा, पाय म्हणजे ऑस्मॅटिक प्रेशर काढून घ्यायचं आणि मग 1/2 फॅक्टर मध्ये टाकायचं. मेजर्ड किती आलेलं आहे 0.465 डिवायडेड बाय कॅल्क्युलेटेड किती आलेलं आहे 0.245. तर त्या 1/2 फॅक्टरची टर्म किती येते 1.90 एवढी व्हॅल्यू येते त्याची. ओके, लेट अस सॉल्व सम MCQs ऑफ दिस चॅप्टर. जे CETला बऱ्याच वेळेस पडलेले ते MCQs मी इथे घेतलेले आहेत. लेट अस डिस्कस वन बाय वन. आपण एका पाठोपाठ एक बघूयात. The vapor pressure of solution containing non-volatile solute is directly proportional to. म्हणजे काय, नॉन व्होलाटाईल सोल्यूट हा सॉल्व्हंट मध्ये ऍड केला तर त्याचं फेपर प्रेशर म्हणजेच आपण फॉर्म्युला बघितलेला बघा, P0 minus PA is directly proportional to the mole fraction असा फॉर्म्युला आपण पाहिलेला आहे. ओके, which of following unit is useful in relating the concentration of solution with the vapor pressure. कुठली टर्म वापरलेले वेपर प्रेशर मध्ये, मोल फ्रॅक्शन ही टर्म वापरलेली आहे. त्यांनी मोलालिटी नाही वापरलेली ना, मोल मास पर्सेंटेज नाही वापरलेलं, पार्ट पर मिलियन वापरलेलं नाही, तर कोणती टर्म वापरलेली आहे, मोल फ्रॅक्शन ही टर्म वापरलेली आहे. वेपर प्रेशर म्हटलं की मोल फ्रॅक्शन डायरेक्टली प्रोपोर्शनल असते. On dissolving the sugar in water at room temperature, solution feels cool to touch. Under which of the following cases dissolution of sugar will be more rapid. म्हणजे कोणत्या केसमध्ये शुगर पाण्यामध्ये जास्त मिक्स होईल. पहिला पर्याय दिलेला आहे त्यांनी आपल्याला, शुगर क्रिस्टल इन कोल्ड वॉटर म्हणजे शुगरचे क्रिस्टल थंड पाण्यामध्ये टाकले. शुगर क्रिस्टल इन हॉट वॉटर म्हणजे शुगरचे क्रिस्टल आहेत गरम पाण्यामध्ये टाकलेले, पावडर करून घेतलेली आहे आणि ती कोल्ड वॉटर मध्ये टाकलेली आहे, पावडर करून घेतलेली आहे आणि ती हॉट वॉटर मध्ये टाकलेली आहे. तर तुम्हाला माहिती आहे जर स्मॉलर साईज असेल पार्टिकलची तर सोल्युबिलिटी ही जास्त असते आणि त्यामुळे डिझोल्युशन हे काय असतं, जास्त असतं. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट वन. देन बीकर कंटेन्स ए सोल्युशन ऑफ सबस्टन्स A. ओके, precipitation of substance A takes place when small amount of A is added to solution. Solution is called as supersaturated solution. Okay. Maximum amount of solid solute that can be dissolved in specified amount of solution given liquid solvent is not depend upon टेम्परेचर वरती अवलंबून असतं, नेचर ऑफ सोल्यूट वरती अवलंबून असतं, नेचर ऑफ सॉल्व्हंट वरती पण अवलंबून असतं, मास वरती अवलंबून नसतं. कारण इथं इट इज नॉट डिपेंड असं विचारलेलं आहे. नेक्स्ट, क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी डिपेंड अपॉन नेचर ऑफ सोल्यूट पार्टिकल डिझॉल्व्ह इन सोल्युशन. नेचर वरती डिपेंड नसते. नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल इन सोल्युशन ऑप्शन नंबर बी. फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ सोल्यूट पार्टिकलच्या फिजिकल प्रॉपर्टीवरती, नेचर ऑफ सॉल्व्हंट पार्टिकलच्या नेचरवरती. तर क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी ही कशावरती अवलंबून असते, नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल, तुम्ही वरून किती सोल्यूट पार्टिकल टाकणार आहात त्याच्यावरती डिपेंड असते क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी. युनिट ऑफ इब्लोस्कोपिक कॉन्स्टंट इज, आताच आपण पाहिलेलं होतं, युनिट ऑफ इब्लोस्कोपिक कॉन्स्टंट इज kg मोल इनवर्स. ओके, दिस इज द युनिट ऑफ इब्लोस्कोपिक कॉन्स्टंट. And unripened mango placed in concentrated salt solution to prepare the pickle. Sewerage because म्हणजे कच्च्या आंब्याला मीठ वगैरे का लावलं जात असतं. पहिला ऑप्शन आहे इट गेन वॉटर ड्यू टू ऑस्मॉसिस, तो पाणी शोषून घेतो.
इट लुजेस द वॉटर ड्यू टू रिव्हर्स ऑस्मोसिस. रिव्हर्स ऑस्मोसिसच्या पद्धतीने तो वॉटर लूज करतो. इट गेन वॉटर ड्यू टू रिव्हर्स ऑस्मोसिस. तो पाणी बाहेरचं घेतो. इट लुजेस द वॉटर ड्यू टू ऑस्मोसिस. तो ऑस्मोसिस या प्रोसेसनुसार वॉटर काय करत असतो, लूज करत असतो. ते आंब्याच्या याच्यातलं जे वॉटर असतं ते बाहेरच्या सराउंडिंग मिडियमला तो लूज करत असतो. ओके. At given temperature, osmotic pressure of concentrated solution of substance. Osmotic pressure हे given temperature वरती कशावरती अवलंबून असतं. It is a higher than that of dilute solution. Osmotic pressure हे higher dilute solution पेक्षा जास्त असतं. It is a lower than dilute solution. Is the same as that of dilute solution. Cannot be compared with osmotic pressure of dilute solution. Option number A is first is correct one. It is higher than that of dilute solution. Which is a non-colligative property? Hardness, vapor pressure lowering, boiling point elevation आणि freezing point depression. तुम्हाला आता आपण पूर्ण चॅप्टर स्टडी केलेला आहे. त्याच्यामध्ये व्हेपर प्रेशर लोअरिंग आलेलं आहे, बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशन पण आलेलं आहे, फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन पण आलेलं आहे. तर कुठली गोष्ट आलेली आहे? हार्डनेस. म्हणजे हार्डनेस ही कोणती प्रॉपर्टी आहे? नॉन कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. ओके. थँक्यू.